महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाशिम जिल्हाध्यक्ष 5 कार्यकर्त्यांवर नर्सिंग कॉलेजच्या प्रचारकाकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झालाय। वाशिम शहरात परीक्षा सुरू असताना मोठ्या प्रमाणात कॉपी सुरू असल्याचा आरोप मनसेने केला। तसंच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रात अनधिकृतरित्या प्रवेश करून परीक्षा प्रक्रियेत अडथळा निर्माण केला। बीडमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेस विरोधात आंदोलन केलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केल्याने याच्या निषेधार्थ एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी सपकाळांच्या पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त केला। अभिजित दिपकेच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। दिपकेंच्या घराबाहेर गुजरातहून आलेल्या दोघांनी आंदोलन केले। दिपके जवळच्या लोकांना पक्षात मोठमोठी पदं देत असल्याचा आंदोलकांनी आरोप केला। लोणावळ्यात शिवसेनेतर्फे मंत्री आमदार खासदारांसाठी मंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात एसआयआर मोहीम, पक्ष संघटना मजबूती, सुप्रीम कोर्टातला निकाल, मतदारसंघातील आढावा, इतर महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होणार आहे। अकोला सलग तिसऱ्या दिवशी खासगी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले। बीएचएमएस आणि सीसीएमपी नोंदणी प्रक्रियेला विरोध करत डॉक्टरांनी नियमित आणि अत्यावश्यक नसलेल्या वैद्यकीय सेवा बंद ठेवल्या। शासनानं तातडीने निर्णय न घेतल्यास अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करण्याचा इशारा डॉक्टर संघटनांनी दिलेला आहे। यवतमाळमध्ये डॉक्टरांचा राज्यव्यापी संप आणखी तीव्र झालेला आहे। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉक्टरच्या आयएमए या संघटनेने धडक दिली आहे। तर बीएचएमएस सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात हे आंदोलन करण्यात आले। वाशिमच्या शिरपूर जैन येथील संत ओंकार गिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झाली। अंतिम दिवशी संतांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। अनेक वर्षाची परंपरा जपत पालखीला हजरत मिर्झा बाबा दर्ग्यावर मानवंदना देण्यात आली। यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचं सुंदर दर्शन घडलं। मावळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे पवना नदीनं धोक्याची पातळी गाठली असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला। त्यामुळे नदीकाठची अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून शेतकऱ्याचं नुकसान झालं। राज्यातील अनेक भागांमध्ये काही दिवसांपूर्वी पूरस्थिती होती, मात्र लातूर जिल्हा अद्यापही तहानलेलाच आहे। जून जुलै कोरडाच गेल्यानं लातूरकरांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ 16% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून जिल्ह्यात मोठ्या पावसाची गरज आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे चांदोली धरण 88% भरले, त्यामुळे वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे।